शालेय शिक्षण फी माफ झालीच पाहिजे. शालेय शिक्षण फी माफ झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. 50,000 रुपये मिळालेच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेले आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिलेत की ज्या शक्य होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आज या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहेत हे मराठवाडा तसेच विदर्भ या भागातून आपल्या या साताऱ्यामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत. ह्यांच्या अक्षरशः शेतसुद्धा खरडून गेलेलं आहे. घरातील गुरंढोरंसुद्धा वाहून गेलेली आहेत. आणि आता या येणाऱ्या काळामध्ये परीक्षा चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी शिक्षण संस्थेनं त्यांच्याकडे फी भरण्यासाठी तगादा लावलेला आहे. तर माझे सन्माननीय कलेक्टर साहेबांकडे विनंती आहे की साताऱ्यामध्ये जी शेतकरी वर्गातील कुटुंब आहेत त्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्यांचीसुद्धा सरसकट फी माफ त्यांनी करावी. आणि आदरणीय राजसाहेबांनी जे सरकारला मागणी केलेली आहे की हेक्टरी 50,000 रुपये तुम्ही शेतकऱ्यांना मदत त्वरित द्यावी अशी मी त्या ठिकाणी मागणी करतो आहे. माझं नाव पूर्ण डॉक्टर सौरभ शहाजी चिंदे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून येतो. साहेब, आम्ही शेतकरी वर्गातून येतो. आमचे आईवडील दिवसभर शेतीत काम करतात. आम्हाला कॉलेजची 1,50,000 कास्टवाईज फी आहे. पण सध्याच्या निसर्गाने साथ न दिल्यामुळं आमची तेवढे पण फी भरणं अशक्य झालं आहे. तरी शासनाने आम्हाला तेवढी फी माफ करावी. कारण फी माफ करणे आणखी कर्जमाफी यामुळे आमच्या भागात खूप आत्महत्या वाढत चालल्या आहे. फी माफ केले, कर्जमाफी झाली तर ते आत्महत्याचं प्रमाण थांबवू शकतं असं आमची मागणी आहे.